गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सगळेजण बरे असताल, खुश असताल. आणि सगळ्यांना सांगायचा विषय असा आहे की आताच मी थोड्या पूर्वी उठले आहे, आंघोळ वगैरे केली आहे. कारण काल मी हॉलमध्ये खूप जोरात घसरून पडले होते. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ देखील चॅनलवर टाकलेला आहे. तर माझं पूर्ण बॉडी वगैरे, अंग वगैरे सगळं दुखतं आहे, हातपाय वगैरे. आणि प्लस विषय असा झाला की माझं जे बोटाचं नख आहे ते पण थोडंसं निघलेलं आहे, मग ते पण खूप दुखतं आहे. सकाळी ज्यावेळेस मी पीठ मळायला घेतलं त्यावेळेस हात माझा एवढा दुखत होता, मला नीट पीठ देखील मळता येत नव्हतं. पण तसंच कसं तरी मळून घेतलं. आणि मग आता त्रिशाच्या पप्पांना मी सांगितलं, म्हटलं माझं बोट खूप दुखतं आहे, काय करू. मग त्यांनी कसं तरी नेल कटर घेतलं आणि त्याच्याने ते नख काढलं. तर आज त्रिशाचे पप्पा घरीच आहेत. चला तुम्हाला दाखवते. त्रिशाला पण खूप भूक लागलेली आहे आणि आता तिला नाश्ता वगैरे चारायचा आहे आणि आज काहीतरी नाश्त्यामध्ये स्पेशल बनवायचं आहे. हे बघा, त्रिशासाठी पाणी आणि नाचणी केलेली आहे. हे बघा, तिला खूप भूक लागली आहे कारण आता ती झोपील खाऊन. चल तुम्हाला दाखवते. हे बघा, पप्पा सोबत आहे ती. तिला इकडे आणली आता बाहेर, शांत आहे, तिला लागली झोप. मग आता ती नाचणी खाल्ल्याशिवाय ही काय झोपणार नाही. त्यामुळे प्रथम हिला नाचणी वगैरे चारते म्हणजे ही झोपेल. ओ त्रिशा, असं चहा गरम करते म्हणजे त्रिशाला चारत चारत मी चहा पिऊ शकते. मी त्रिशाला घेतला आहे, हे बघा वरडती आहे. आता तिला जेवण चारायचं आहे. नाचणी बिचणी मी घेतली होती, ते ताट घेतलं होतं पाणी, त्याच्यामध्ये नाचणी गार करायला ठेवली होती. इकडे रिमोट पण घेऊन बसले, आमचा तुटला फुटलेला रिमोट बघा. तर आता तिला नाचणी चारते. माझं त्रिशाचं जेवण चारून झालं आहे. तिला नाचणी केली होती. तुम्हाला माहिती आहे नाचणी आपल्या लहान मुलांसाठी किती पौष्टिक असते, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी नाचणी केली होती. आत्ताच तिचं खाऊन पिऊन झालं आहे. आणि आज त्रिशाचे पप्पा घरी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की तिला तुम्ही आता झोपवा, कारण ती सकाळी 5:30ला उठलेली आहे आणि आत्ता 11:30 वाजत आलेले. त्याच्यामुळं आता तिला झोपवायचं चाललं आहे. आता तिची नाचणी वगैरे खाऊन झाली आणि आज त्रिशाचे पप्पा सुट्टीवर आहेत, त्याच्यामुळे ते तिला घेऊन बसल्यात आहेत. काय सकाळी मी उठून चपात्या वगैरे केल्या होत्या, भाजी वगैरे झालेली आहे, स्वयंपाक तर झालेला आहे. पण आता आपल्याला करायचे आहेत हे पोहे. तर त्रिशाचे पप्पा सुट्टीवर आहे, मग कसला आराम. म्हटलं काल एवढं काम केलं तर आज थोडासा आराम भेटेल, पण आज मंगळवार असल्यामुळं ते सुट्टीवर आहेत. तर गाईस, आज त्रिशाचे पप्पा सुट्टीवर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला स्पेशल असे पोहे करायचे आहेत. तर तुम्हाला माहिती असेल पोह्याची रेसिपी काय आहे, त्याच्यामुळं जर तुम्हाला नसेल माहिती तर एकदा व्हिडिओमध्ये पण बघताल, मी तुम्हाला सांगेलच पोहे कसे बनवायचे आपले महाराष्ट्रीयन पद्धतीने. तर सगळ्यात पहिला तर मी भांडं घेतलं आहे आणि हे पोहे आपल्याला हे पोहे भिजायला घालायचे. कढीपत्ता आणि कांदा घेतलेला आपल्याला आता ह्याला कट करून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला पोहे आपल्याला भिजायला घालायचे, कारण जोपर्यंत हे कट होईल तोपर्यंत पोहे भिजून निघतील. तर ह्या पोह्यात मी पाणी टाकलेले. आपल्याला हे पोहे छान असे धुवून घ्यायचे आणि नंतर भिजायला ठेवायचे. ऐकलं का गाईस? मला म्हणतात त्रिशाला सांगतात तुझी मम्मी येडी झाली. हे एकटे शान आहेत, आपण सगळे येडे. तू बी नाही, ते मला म्हणतात तू येडी झाली, आणि ते तुम्हाला म्हणतात त्रिशाला सांगतात तुझी मम्मी येडी झाली. तर आता पोहे तर भिजून झाले, तर आता आपल्याला घ्यायचे कांदे, हिरवी मिरची कापून पटापटा. आता कढई पण नाही, कढई घासावी लागेल. सकाळी 2 भाज्या केल्या होत्या, त्याच्यामुळं कढई तशीच आहे, कढई घासायची आहे. तर गाईस, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की काल मी खूप काम केलं होतं. काल खूप पसारा काढला होता, घरातला आवरावरी चालली होती. त्याच्यामुळं काल आणि फरशी पुसताना मी काय केलं, कळशीमध्ये थोडासा निरमा टाकला आणि काय म्हणतात घसरूनच पडले. त्याच्यामुळे माझे पाय वगैरे, कंबर वगैरे खूप दुखते, म्हणून मी उठले होते सकाळी, परत झोपले.
हे बघा कांदा खूप तिखट आहे म्हणून मी काय करते डोक्यावर हे असं आहे ना डोक्यावर टरपाल ठेवतं जेणेकरून तिखट नाही लागणार कांदा. देवा मला कुणीतरी सांगितलं होतं जर कांदा तिखट लागत असेल ना तर कांद्याचं टरपल डोक्यावर ठेवायचं मग त्याच्याने तिखट नाही लागत. आणि हे मी अनुभवलंय खूप आहे केलंय असं आणि त्यामुळे तिखट नाही लागत. तर आता मी पटापटा कांदे वगैरे कापून घेते म्हणजे आपल्याला पोहे करता येईल. तर त्रिशाचे बाप्पा रात्रीपासून उपाशी येते, रात्री पण जेवले नव्हते, तसेच झोपले होते, आल्यावर थकले होते म्हणून टरपाल ठेवले तरी मला तिखट लागेल. आता पटापटा कांदे वगैरे कापून घेते. हा तर तुम्हाला ते सांगत होते काल मी खूप थकून गेले होते काम करू करू म्हटलं तर आज तरी आराम करील म्हणजे आज थोडीफार कामं करेल पण आणखी धुणं भांडी पण नाही झालेली. माझी कामं तसेच घरातली सगळे कामं उरकायचे पटापटा. आणि त्यानंतर शॉर्ट व्हिडिओ पण आज त्रिशाच्या पप्पा घरी आहेत म्हणलं शॉर्ट व्हिडिओ पण शूट करायला पाहिजे जरा कॉमेडी व्हिडिओ त्यामुळे ते पण शूट करायचे. ते बघा कसे बघता ते नाही तिचं पाय चाललोय काय बोलायली असं नाही पण आहे ना त्रिशाच्या पप्पाले चांगले आहेत. मला नाही कुठल्या गोष्टीला बंधन वगैरे घालत हे नको करू ते नको करू कधीच नसते त्यांचं. तर आता पटापटा काम करून घेऊ आपण कारण त्याच्यानंतर व्हिडिओ पण शूट करायचे. म्हणजे पोहे झाले अर्धे काम. आता स्वयंपाक करायची तर गरज नाही आहे. सकाळी भाजी डाळ मिरचो केलाय मुगाची डाळ सुक्की आणि हे केलंय काय म्हणतात त्याला हिरव्या मिरच्या धुवून घ्या मुगाची डाळ आणि चपाती केली आणि थोडीशी मेथी होती तर मेथी पण आपली काय म्हणतात मेथी पण थोडीशी लसूण टाकून तिला पण थोडीशी फ्राय करून घेतली. मग सकाळीच आत्या गेल्या होत्या आत्या मामा दोघं पण कामाला गेलेले त्याच्यामुळे त्यांचा डब्बा होता त्याच्यामुळे त्यांना डबे वगैरे बनवून दिल्यात. तर गाईस ही मेथीची भाजी केली होती थोडेफार आत्यांनी नेली डब्याला आणि आता हे दोन्ही त्या कढईमध्ये पण डाळ मिरची त्या कढईत भाजी आहे. तर पहिला ही कढई घालून घेते म्हणजे जेणेकरून मला ह्याच्यामध्ये भाजी आपल्या पोहे बनवता येते. हे बघा डाळ मिरची सकाळी केला होता हा ही सकाळी केली होती भाजी आणि हे रात्रीचं कालवण आहे. हे काय फेकून नाही दिलं म्हटलं आता गरम करून ठेवलं तिला म्हटलं आता खाता येईल आपल्याला दुपारून. तर गाईस ही पण भाजी आहे ही भाजी पण काढून ठेवते म्हणजे भांडी खाली झाली की झालं मोकळं पटापटा कामं केली पाहिजे. एक तर टाइम लेट गेला आज मी लय टाइमपास केलाय नाहीतर मग रोज माझे कामं होऊन जातात पण कालच्याच ह्याच्यामुळं खूप थकून गेले होते. ह्यांना पण भूक लागली आहे. हाय आमच्या इथं पाणीच येत नाही एकच टायमाचं संध्याकाळचं फक्त त्याच्यामुळे अशा बादल्या भरू भरू ठेवायला लागतात इथं. ते बघतात ते माझ्याकडे तर आता कढई तर गरम झालेली आपण त्याच्यामध्ये आता तेल वतू बेडवरच टाकून दिल्या बघा त्रिशा पण झोपली म्हटलं होतं की नाही ते झोपून जाईल. तर 2 पळी तेल टाकलंय कढईमध्ये तेल थोडंसं गरम होऊ द्या. आता आपल्याकडे जिरं तर नाहीये सध्या जिरं नाही घ्यावं आता
पद्धतीने सगळ्या गोष्टी टाकून घ्यायचं. ह्याच्यामध्ये फक्त जिरं नाही टाकलेलं आहे, पण तुमच्याकडे जिरं असेल तर तुम्ही टाकू शकता. कालच मी भांडी सगळी घासली होती, डबे वगैरे, त्याच्यामुळं जे थोडंफार जिरं होतं ते मी फेकून दिलं होतं, कारण त्याचा भुगा राहिला होता. मग त्या आणखीन दुकानाला मी गेले नाही आणि आणलं नाही, तर दुपारून दुकानाला वगैरे गेले तर मग घेऊन येईल जिरं. हे बघा, अशा प्रकारे हा जो कांदा आहे तो पूर्ण लाल झाला पाहिजे. तर कांदा असा छान लाल करून घ्यायचा आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची. थोडे अशा हळद टाकून घ्या, जेणेकरून पोह्याला छान असा कलर येईल, नाही तर ते पांढरे पांढरेच पोहे दिसतील. त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं. गॅस थोडा बारीक करून घ्या. त्याला छान असं फ्राय हलवून घ्यायचं. तर आता आपण ह्याच्यामध्ये पोहे टाकून घेऊ. त्रिशा पण उठून बसले, आता झोपली होती, 2च मिनिटं झाली तिला, लगेच उठले. त्याच्यामध्ये आपण तिथं शेंगदाणे आणि जिरंच ॲड केलेलं नाहीये, पण तुम्ही करत असताना यामध्ये ॲड करा. कारण घरामध्ये जे सामान होतं त्या सामाना म्हणजे ज्या वस्तू होत्या, जसं की हिरवी मिरची, कांदा जे होतं त्याच्यामध्येच मी करून घेतलंय. आपण आता ह्यामध्ये कोथिंबीर टाकू, म्हणजे आपले पोहे आता रेडी झाले आहेत. आता पोहे झाले म्हणजे मी मोकळी झाले, म्हणजे मला पटापटा धुणं भांडी वगैरे करता येईल, कारण धुणं भांडी आणखीन राहिलेले काम होणं गरजेचं आहे. आता मी चहाची तयारी करत आहे. पोहे तर झालेले आहेत, तर आता आपण हे करू, चहा करू. तर मी पाणी ठेवलं आहे अगोदर, थोडी आपण चायपत्ती टाकू, कारण आमच्या सरांना कधी चहा आवडत नाही, सर कधी चहा पित नाहीत, पण आज म्हटलं जर तुला प्यायचं असेल तर कर, म्हणजे मी पण थोडा पितो चहा. तर आता मी यामध्ये पाणी टाकलं आहे, थोडी चाय पावडर टाकली आहे आणि आता साखर टाकते. आणखीन काय आवरून नाही झालेलं आहे, माझं घर आवरायचं आहे, त्यामुळे गॅसवर पण सकाळी केलेला चाय तो असा सांडला आहे. तर आपण याच्यामध्ये आता दूध टाकू. सकाळी रात्री दूध आणलं होतं, त्यामुळे मी रात्री दूध गरम केलं होतं, तर तेच दूध आहे. तर गाईस, पोहे तर झालेले, इकडे चहा पण ठेवला आणि ते बघा त्रिशाचे पप्पा आता पोहे खातात आहेत. पोहे भारी झालेत ना, थँक्यू. काय हो, एका साईडला मिठाई म्हणताय. चहा गेला, बारीक केलाय की घ्या. तर आता चहा रेडी झालेला आहे. हे राहिलेले पोहे ते काढून ठेवते मी डब्यामध्ये, कारण माझी तर इच्छा नाही आहे पोहे वगैरे काय खायची, कारण कामं खूप राहिलेले आहेत. त्यामुळं पोरीला इथं झोपलं होतं, त्यामुळे आणखीन तसा सगळा पसारा पडला आहे. तर काय आराम तर करायला भेटणार नाही, कारण हा आणखीन राडा तसाच आहे, घर आवरायचं आहे, आणखीन सगळा पसारा तसा आहे. काम करून घेऊ. रेषा बघा इथं आणखीन झोपलेली नाही, ही जागीच आहे. तिचे औषधं वगैरे झालेत पाजून, गादी टाकली मी हॉलमध्ये. चला तर आता हे औषधं ठेवून देते. तिचं नाव घेतलं त्रिशा म्हटलं की रडायला लागली. आपल्या आरती कामं झालेली आहेत. आता किचन ओटा वगैरे झाला आहे, भांडी वगैरे घासलं आहे आणि त्रिशाच्या पप्पांना आत्ता जेवायला दिले. आता राहिले फक्त धुणं, कारण ते पोरीला बघत बघत सगळे कामं करावे लागतात, कारण त्रिशा थोडी पण खाली राहत नाही. ते बघा, आत्ता तिला थोडा वेळ टाकली होती तर त्यात पण तिने रडायला चालू केलं, म्हणून त्रिशाचे पप्पा आता तिला घेऊन बसले ते बघा. सगळं कामं वगैरे झाले ते इथले. त्रिशासाठी वरण भात वगैरे केला आहे, त्याच्यात भात टाकला आहे. आणि ते बघा त्रिशाचे पप्पा आता घेऊन बसल्या. तिला किती झोप आली तरी झोपत नाही आहे. मी पण घेऊन बसले होते तिला,
शेवटी मीच तिला घेऊन बसले आता झोपवायला. ते झोपत नव्हती म्हणून म्हटलं आता थोडा वेळ हिला हलवावी म्हणजे ही झोपून जाईल. त्रिशा झोपलेलं आहे. माझं नशीब हे बघा, तिने झोपून घेतलं. इतक्या झोपवत होते नाही झोपली. आता 5 मिनिटामध्ये तिने झोपून घेतलंय. हे झोपताना किती क्यूट दिसती. आपण आलो इथं. आता त्यांनी खटखट तर केलं पण दार काय उघडलं नाही. ते त्यांचं काकूंचं. फायनली मी ती पॅन्ट टाकली शिवायला. ते काकूंच्या इथं व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून. पण पॅन्ट टाकली शिवायला आणि त्यांनी सांगितलंय संध्याकाळून ये म्हणून घ्यायला. तर संध्याकाळून जावं लागेल घ्यायला. चला आता बघू. आपल्याला आता व्हिडिओ शूट करायचे 2-3 कॉमेडी जरा. कारण त्रिशाचे पप्पा आता घरी म्हटलं व्हिडिओ शूट केले पाहिजे. तर गाईस आमचा व्हिडिओ वगैरे शूट करून झाला आहे. 2 व्हिडिओ शूट केल्यात आत्ता मी आणि त्रिशाच्या पप्पांनी. तर आता जेवायची वेळ झाली आहे त्याच्यामुळे मी जेवण करते. तुम्ही पण या जेवायला. हे बघा इथं डाळ मिरची आहे, मेथीची भाजी आहे, चपाती आहे. तर मी घेतलं आहे जेवण. तुम्ही पण या जेवायला. ते बघा त्रिशा आणखीन झोपलेले आहे आणि इकडे त्रिशाचे पप्पा पडले ते गादीवर. बघा 4 वाजता त्रिशा उठली. तिचं जेवण वगैरे सगळं मी करून दिलंय. मी आणि ही इथं आहे त्रिशा खेळत पडली आपली. तिच्या सर्दी झाली मामाला. थांब तिच्या आता आम्ही पावडर लावणार आहे. तू पहिले जेवली गुले अजून काय कालायचं तुला गोल होऊन. मला नटायचं हाय. ती पप्पावर गेली माझ्यावर गेली. ती तुमच्यावानीच दिसते माझ्यावानी दिसती. हे बघा आणि दिसती पापावानी. सावरून वगैरे घेतलंय तिच्या. हसती हसती हास्य कलर ती हिली हसती. छान अशी तयार वगैरे केली आहे. हे बघा वरडती आहे. तर आता तिला मी जेवण चारणार आहे. तिच्यासाठी वरण भात वगैरे केला आहे. तर चला तिला पहिलं औषध पाजते आणि मग जेवण चारू. आता संध्याकाळ झाली. हे बघा आता कशी त्रिशा इथं खेळायली. आणि मी चपात्यांचं पीठ वगैरे मळून घेतलं आहे आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे. एक साईडला चहा केला आहे. कसा दिवस जातो समजत पण नाही. बघा संध्याकाळचे 5 वाजत आलेत. तर आता तुम्ही पण चहा प्या. मी पण चहा पिते कारण 6 वाजता परत मग लहान लेकरं येतात क्लासेससाठी. मग त्यांचेच क्लासेस घ्यावे लागतात. चला मग मी पटापटा कामं वगैरे करून घेते, चहा वगैरे पिते आणि मग क्लासेस घ्यायला जायचं आपल्याला लहान लेकरांचे. तर त्रिशाचे पप्पा जेवण करत आहेत. हे बघा तुम्ही पण या जेवायला. संध्याकाळ झाली आहे बघता बघता आणि आता त्रिशाचे पप्पा जेवण करत आहेत. तर हे बघा मी आत्ताच त्रिशाला घेतली आहे कारण अर्धा 1 तासभर ती माझ्याकडे नव्हती. आता हे बघा यांचं किती प्रेम वतू चाललं आहे. ह्यांचं लय प्रेम वतू चाललं आहे. तर ही थोडीशी तापली पण आहे आणि तिचं पोट पण दुखते कारण ती पोटाला हात पण लावू देत नाही आहे त्याच्यामुळं. तर आपण आता ब्लॉगचा एंड इथंच करू. प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण औषध पिऊ आता. तर आजचं हे रूटीन होतं दिवसभराचं. तर व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा.